दादा हो, आज दसरा आहे. दसऱ्याच्या निमित्ताने राज्यभरामध्ये वेगवेगळे उपक्रम साजरे केले जात आहेत. गावापासून देशापर्यंत प्रत्येक जण हा सण उत्साहात साजरा करत आहे. गावगाड्यातला प्रत्येक माणूस इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार घिसाडी कैकाडी पारधी कंजार भाट सिक्कलगार आराधी भराडी गोंधळी सगळ्या जातीची माणसं हा दसरा मेळावा अत्यंत आनंदाने साजरा करत आहेत. आणि या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळे मेळावे होत आहेत. त्यात एक सकाळी महत्वाचा मेळावा संपन्न झाला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालकांनी आज आपल्या अभिभाषणामध्ये असं म्हटलं की द्वेष संपला पाहिजे, सांप्रदायिक विभाजन होता कामा नाही, देश बलशाली झाला पाहिजे, हा देश मजबूत झाला पाहिजे, जाती जातीच्या धर्माधर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत, दुर्बल घटकांना सोबत घेतलं पाहिजे. सरसंघ संचालक जी आपलं म्हणणं सर आंखो पर. पण सरसंघ संचालक जी तुम्ही हे सांगताय कुणाला? कारण महाराष्ट्रातल्या गावगाड्यात राहणारी 18 पगड 12 बलतेदार 18 आलुतेदार इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार आराधी गोंधळी भराडी कैकाडी कंजारभाट सिक्कलगार पारधी जोशी चित्रकथी ही सगळी माणसं गुन्ह्या गोविंदानेच नांदतात. पण सरसंघ संचालक महोदय, जर खरंच द्वेषबुद्धी संपवायचा सल्ला द्यायचा असेल तर आमची आपल्याला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून नम्रतेची विनंती असेल, हा सल्ला सगळ्यात आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण द्यावा. ज्यांनी या राज्यामध्ये माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही, ज्यांनी इथे द्वेषाचं राजकारण पसरवलं आणि ते द्वेषाचं राजकारण पसरवण्यासाठी कोकणमध्ये न चालणारी चिल्लर जी बाजारातनं रद्दबातल झाली आहे, असे चाराने बाराने तुम्ही इथं बाजारात आणताय आणि तुमची न खपलेली चाराण्या बाराण्याची चिल्लर इथे लोकांमध्ये जर जाती द्वेष पसरवत असेल तर सरसंघ संचालक साहेब जरा देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना की आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे, इथे सांप्रदायिक विभाजन कृपया करू नका. पण हे सांप्रदायिक विभाजन का केलं जाते? का आधी ही चाराण्या बाराण्याची चिल्लर हिंदू मुस्लिम करत होती, पण आम्ही आभार मानतो इथल्या हिंदूंचेही आणि मुस्लिमांचेही, ज्यांनी कमालीचा संयम दाखवला, ज्यांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि यांच्या लव जिहाद किंवा ओट जिहाद अशा कुठल्याही धार्मिक विद्वेषाची पेरणी करणाऱ्या विष पेरणी करणाऱ्या यांच्या कुठल्याही बोलण्याला त्यांनी कवडीची किंमत दिली नाही. मग त्यांनी दुसरा खेळ चालवलाय. आता हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा ओबीसीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा त्यांच्याकडून येते. हे मराठा ओबीसीचं कार्ड खेळणारी माणसं गावगाड्याची वीण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत. माय मावल्या हो, दादा हो, राजे हो, अरे विचार करा, कालपर्यंत आम्ही गावगाड्यात सगळे एकत्र राहत होतो. आमची मराठा समाजातली मराठ्याच्या बाईला जर संक्रांतीचा सुगड पुजायचा असेल तर ती कुंभारालीत जायची आणि सुगड आणायची. कुंभाराला जर नवरात्रीची माळ आणायची असेल तर ती माळ्याकडे जायची आणि देवीची माळ आणायची. माळ्याला जर काही आऊत लागला, नांगर लागला तर तो सुतार गल्लीत जायचा आणि आऊत आणि नांगर आणायचा. सुताराला दुर्डी लागली, सूप लागलं, टोपलं लागलं, तो काही काड्याच्या बुरडाच्या गल्लीला जायचा. आणि यांना कुणाला जोंधळा लागला तर ते अजून कुळी कुणबटाच्या खळ्यावर जायचे. ही सगळी माणसं एकत्र नांदत होती, पण यांच्यामध्ये जातीपातीच्या भिंती तयार केल्या त्या शिंदे साहेबांनी आणि फडणवीसांनी. हे आम्हाला शानपण सांगतात. आणि हे का असं करतात? कारण यांना माहिती आहे की उद्या निवडणुका लागल्या आणि लोकांमध्ये गेले तर लोक यांना प्रश्न विचारणार आहेत. लोक यांना प्रश्न विचारतील की इथल्या बेरोजगारीचं काय केलं, इथल्या नोकर भरतीचं काय केलं. सत्तेत आल्यापासून एमपीएससीच्या 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि 70 प्रकारच्या परीक्षांमधल्या 65 परीक्षा यांची पेपर फुटी झाली. यावर लोक प्रश्न विचारतील. लोक पेन्शनवर प्रश्न विचारतील, आरोग्य भरतीवर प्रश्न विचारतील, तलाठी भरतीवर प्रश्न विचारतील, होमगार्ड प्रश्न विचारतील, आश्रमशाळेतले शिक्षक ज्यांच्या पगारी झाल्या नाहीत ते आश्रमशाळेतले शिक्षक प्रश्न विचारतील, आरोग्य खात्यातले आमच्या कर्मचारी आया बहिणी प्रश्न विचारतील. या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाही आहेत आणि म्हणून ही माणसं राजकारण करतात. बरं, आपण याच्यावर जेव्हा कधी यांना प्रश्न विचारावे त्यावेळेला ते लगेच सांगत असतात की नाही, याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर राजकारण करू नका, हे बोलू नका, ते बोलू नका. कोण राजकारण करते? कोणत्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली? ते शिंदे साहेबांचे सगळे बोलघेवडे आमदार आकडे सांगतात. 6,000 कोटीचा निधी, 10,000 कोटीचा निधी, 5,000 कोटीचा निधी. अरे गेला कुठे? गावात रस्ते नाही, नीट लाईट नाही, गटर नाही, मीटर नाही, गेले कुठे हजारो कोटी रुपये तुमचे? किती थापा हाणाल आणि किती लोकांना भुलवाल?
पण यावर ते चकार शब्दाने बोलत नाहीत, या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीत. शेतीमालाला भाव का नाही, सोयाबीन कापसाचं काय झालं, यावर ते काहीच बोलायला तयार होत नाहीत. यावर बोलायचं सोडून ते जातीपातीचे भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आर्थिक प्रश्नावर तर ते बोलतच नाही. दादा हो, 1962 पासून ते 2014 पर्यंत, 1962 ते 2000 या राज्यावरचं कर्ज होतं 2,37,000 कोटी आणि गेल्या 10 वर्षात कर्ज झालं 9,54,911 कोटी. 10 वर्षात तिपटीने कर्ज वाढलं. ही वित्तीय तूट इतकी मोठी आहे की कदाचित पुढची 10 वर्ष ती तूट भरून निघणार नाही. तरीही घोषणांची आणि आश्वासनांची खैरातच खैरात चालू आहे. काल परवा जाहिरातीचेच पैसे देत नाहीत म्हणून जाहिरातदार आणि कंत्राटदार बोलत होते, त्यावरही ते बोलायला तयार होत नाहीत. बरं आपण काही बोलावं तर ते म्हणतात राजकारण करताय तुम्ही. कुणी राजकारण केलं? शिंदे साहेब, राजकारण कुणी केलं ते जरा नीट समजून घ्या. जिवंत माणसांचं सोडा, तुम्ही तर महापुरुषांचं सुद्धा राजकारण केलं. शिंदे साहेब, तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही. आम्हाला आनंद आहे की सन्मान्य पक्षप्रमुख जेव्हा जितका काळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून होते तेवढा काळ या राज्यात एकही सांप्रदायिक आणि धार्मिक दंगल झाली नाही. पण शिंदे साहेब, तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या. धार्मिक दंगली घडवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या शांतिगिरी सारख्या महाराजाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका तुम्ही घेतली. तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं. तुम्ही शहाणपण सांगायचं आम्हाला आणि ते सांगतात महापुरुषांचं राजकारण. शिंदे साहेब आठवा, तेव्हा तुम्ही इकडेच होतात, नंतर गद्दारी करून गेलात. तुम्ही काय केलं? 10 वर्षापूर्वी 2014ला नरेंद्र मोदी यांनी हिंदू मिलची कुदळ मारली होती. गेल्या 10 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्या हिंदू मिलची एक साधी वीट रचली नाही. याच्या उलट दीक्षाभूमीचं खोदकाम तुम्ही केलं. तुमची अघोरी भूक काही संपत नाही. तुम्ही किती राजकारण करावं? इकडे तुम्ही हिंदू मिलचं स्मारक उभं केलं नाही, तिकडे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात. ते छत्रपती शिवरायांचं स्मारकही तुमच्याच्याने उभं करणं झालं नाही. हे तर नाहीच नाही, पण याच्याही पेक्षा आश्चर्य की छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो. शिंदे साहेब, छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन तुम्ही शपथ घेतली. किती खोटारडं वागाल. महाराजांची शपथही तुम्ही पाळली नाही. आणि तुम्ही वरून ते सांगतात की पुतळा कशाने पडला, तर म्हणाले ताशी 45 किलोमीटरचा वारा होता. ताशी 45 किलोमीटरचा जर वारा असेल तर कोकणामध्ये अनेक नारळाची झाडं आहेत, ती झाडं का पडली नाही? त्या झाडांवरचं साधं नारळ सुद्धा पडलं नाही. आणि तरीही हे आम्हाला सांगतात की ताशी 45 किलोमीटर आणि त्या आपटेला तुम्ही सहज सोडून देता. तुम्हाला महापुरुषांची अस्मिता काहीच वाटत नाही. पण या वेळेला दादा हो, हे समजून घ्या, लोकसभेच्या इलेक्शनला प्रभू श्रीरामाने यांना चितपट केलं आणि विधानसभेच्या इलेक्शनला छत्रपती शिवरायांचे मरहट्टाच्या पठारावरचे मावळे यांना धूळ चाखल्याशिवाय राहणार नाही. ही माणसं एकही प्रश्न, मग आम्हाला ते सांगायला लागले. एक नवा शब्द काढला, गोंडस गुटगुटीत शब्द काढला आणि म्हणाले फेक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह. कसलं फेक नरेटिव्ह? कुणाचं फेक नरेटिव्ह? फडणवीस साहेब, जरा आपल्या अंतकरणावर हात ठेवा आणि स्वतःला प्रश्न विचारा की फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वतः आहात. फडणवीस असं म्हणतात की दर 10 वर्षांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी जो सगळ्यात मोठा प्रयत्न केला गेला तो प्रयत्न मोदी आणि वाजपेयीजींनी केला. फडणवीस साहेब, 50ला या देशामध्ये घटना अंमलात आली तेव्हा आरक्षण सुरू झालं. 60ला त्याचा कार्यकाळ संपत होता, तोही फक्त राजकीय आरक्षणाचा. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण तर कायमस्वरूपी आहे. पण राजकीय आरक्षण जर 60ला वाढवायचं असेल तर 60ला भारतीय जनता पार्टी बाळोत्यात सुद्धा नव्हती. ती साधी बाळोत्यात नव्हती, तिचा जन्म तरी झाला होता का ते जरा समजून घ्या. 60ला जो कालमर्यादा वाढवली ती काँग्रेसने वाढवली. 10 वर्षांनी पुन्हा 70ला आरक्षण वाढवलं. भाजपने नाही, ते पुन्हा काँग्रेसने वाढवलं. फडणवीस साहेब, या देशात संविधानाला धोका आहे आणि तो अजूनही संपला नाही. आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्हीच आम्हाला घालून दिलं. भारतीय राज्यघटनेने सांगितलं आहे की लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी 2 वेगळ्या गोष्टी आहेत. न्यायपालिका आणि कायदे मंडळ वेगवेगळे असले पाहिजेत आणि न्यायपालिकेने स्वतःची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे. यासाठी न्यायाधीश पदावरच्या व्यक्तीने भलेही त्याचे धार्मिक कल काही असतील पण स्वतःचे धार्मिक कल सार्वत्रिकरित्या त्यांनी प्रदर्शित करू नये. असं असताना सुद्धा जर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील तर याचा अर्थ काय काढायचा बरं? आणि यावर शिंदे साहेब, आपल्याकडून मी अपेक्षाच करू नये, कारण टेलिप्रॉम्प्टरवर आपण कॉपी वाचणार किती, भाषण करणार किती.
आपल्याला वाचून वाचून भाषण करून आपल्याला त्याच्यातल्या कॉन्सेप्टही कळणार नाहीत. पण हे आपल्याला कधी लक्षात यावं की या देशाचा काय पद्धतीने या राज्याचा खेळखंडोबा शिंदे, फडणवीस, पवार या सगळ्या लोकांनी केला. वर हे सगळं झाकण्यासाठी इथल्या न्याय व्यवस्थेला काय पद्धतीने यांनी सगळीकडून वेठीस धरल्याचा प्रकार केला आणि हे सगळं झाकताना आश्वासनांची आणि घोषणांची खैरात सुरू केली. आता एक नवी खैरात सुरू झाली. ते म्हणाले की विरोधकांना खुपतंय लाडकी बहीण. काय खुपायचं कारण आहे? लाडक्या बहिणींनी 1500 रुपये कचकावून घेतले पाहिजे, रटावून प्रत्येकीनं पैसे घेतले पाहिजेत. कारण लक्षात असावं राजे हो, जे आम्हाला महिना 1500 रुपये मिळायला लागले ते काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला दिलेले नाही, किंवा ते 1500 रुपये शिंदे साहेबांनी तापोळ्याची जमीन विकून आम्हाला दिलेले नाहीत. दोघांनी काही आपल्या खिशात हात घालून आम्हाला पैसे दिले नाहीत. हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत. आमच्याच राज्यातल्या नागरिकांनी जो टॅक्स भरला त्या टॅक्सचे पैसे आहेत. तुम्ही फक्त पोस्टमन आहात. बेकार क्रेडिट घ्यायचा नाद करू नका. क्रेडिट घेतात, त्याचे बॅनर लावतात. अय दादा हो, तुमच्यापैकी लय जण काही तुम्ही विदर्भातून आला असाल, तुम्ही मराठवाड्यातून आला असाल. विदर्भात आणि मराठवाड्यात अशी असंख्य घरं आहेत की ज्या घरातल्या लोकांनी आपल्या बहिणींची लग्न लावण्यासाठी एकरानं वावर विकली असतील, एकरानं वावर गहाण टाकली असतील आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं असेल. लावला तुम्ही कधी बॅनर? लावला तिच्या रुकवताच्या बाजूला बॅनर की मी माझ्या बहिणीच्यासाठी 2 एकर जमीन विकली आणि 20 लाख रुपये खर्च केला, लाडक्या बहिणीला 10 लाख रुपये खर्च केले. बॅनर लावला आपण कधी? आपण बॅनर नाही लावला राजे हो कधी. आपण बहिणीच्या सासर घरी कधी भेटायला गेलो, बहिणीच्या भाच्याच्या हातामध्ये तिच्या जावला न कळता, तिच्या दिराला न कळता, तिच्या नंदेला न कळता, तिच्या सासू सासऱ्याला न कळता, तिच्या नवऱ्याला न कळता आपण असेच तिच्या हातात कधी 4-5 हजार रुपये घातले. आपण बाहेर येऊन बस स्टँडवर बॅनर लावला का राजे? बहिणीला 5,000 रुपये दिले, लाडक्या बहिणीला 5,000 रुपये हातात घालून आलो. दिला? लावला बॅनर? आपण बॅनर लावला नाही. आपण जाहिरातबाजी केली नाही. का केली नाही? कारण आपल्याला नात्याची मर्यादा कळते. आपल्याला बहिणीच्या नात्याचा मान कळतो, तिची मर्यादा कळते, तिची इज्जत राखली पाहिजे हे आपल्याला कळतं. बहिणीच्या गरिबीची थट्टा आपण कधी उडवली नाही. पण हे बदमाश लोक ज्यांना बहिणीचं नातं कळत नाही, मर्यादा कळत नाही, मान कळत नाही, कारण यांच्यातला एक बोल घेवडा, भाऊ म्हणू नका. भाऊ तुला भाऊ नाही म्हणायचं तर मग मी काय खाऊ म्हणायचो? काय म्हणायचो मी? ज्यांना बहीण भावाचं नातं कळत नाही, एकीकडे जाहिरातबाजी करतात आणि दुसरीकडे त्यांच्यातलाच एक जण काल स्नेहल जगतापांच्या बद्दल बोलताना म्हणतो, तुम्हाला लाडका भाऊ पाहिजे का काय पाहिजे बोला. एखादी बहीण ज्यावेळेला नडते ती अडत नाही, ती तुम्हाला घाबरत नाही, ती तुम्हाला भिडते. त्यावेळेला तुमच्यातला पुरुषी सरंजामी बाज उफाळून येतो आणि तुमची जात पितृसत्ताक व्यवस्था उफाळते आणि तुम्ही तिच्या बाईपणावर हल्ले करता. पण हे बाईपणावर हल्ले करण्याचे संस्कार ना हे संस्कार वंदनीय बाळासाहेबांचे असू शकतात, ना तुम्ही ज्यांचं सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत नाव घेताय त्या आनंद दिघेंचे असू शकतात. हे संस्कार फार तर रेशीम बागेत वाढलेल्या RSS मधून आलेल्या बाटक्यांचे संस्कार असू शकतात, जे बाटक्यांचे संस्कार तुमच्यावर आलेले आहेत. ज्या बाटक्यांच्या संस्कारामुळे तुम्ही महिलांच्या बद्दल अत्यंत अर्वाच्य पद्धतीने बोलताय. दादा हो, माझ्याकडे बोलण्यासारखे फार मुद्दे आहेत, परंतु तुर्तास आम्हाला आमच्या बहिणी लाडक्या आहेतच, पण त्या लाडक्या असण्याबरोबरच त्या सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे. एकट्या पुण्यामध्ये गेल्या 7 महिन्यात 265 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. एकट्या पुण्यामध्ये 750 विनयभंगाची प्रकरणं घडली आणि बदलापूर नंतर काल परवा सोनपेठला पुन्हा एकदा 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आणि पोलीस निरीक्षक बोलंवार हा राष्ट्रवादी गटाच्या आमदार आणि आमदार पक्षातल्या लोकांना वाचवण्यासाठी त्या एवढ्याशा लेकराची तक्रार नोंदवून घेत नाही, अटक करत नाही लवकर तो आरोपीला. आम्ही न्याय कुणाकडून मागायचा? तो न्याय घेण्यासाठी आजही रामदास फुटाणे साहेबांची ती कविता प्रस्तुत ठरते. ती फक्त कविता उद्धृत करते आणि थांबणार आहे. कविता अशी आहे, 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं, आजी आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता,
त्याचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. किती न्यायाधीश बदलले? आम्हाला अजूनही आमच्या पक्ष आणि चिन्हाची केस अजूनही तारीख पे तारीख मिळते. झाला 2-3 दिवसात आचारसंहिता लागते. 26 नोव्हेंबरला कारकीर्द संपते. अरे पुन्हा तुमचा न्याय मिळाला तर तो आमच्या काय कामाचा? पुन्हा तुम्ही न्याय जरी दिला तरी तो न्याय आमच्यासाठी ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड म्हणण्यासारखा असेल. तो काय उपयोगाचा? 70 वर्षाची म्हातारी म्हणते 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे साक्षीदार मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारित मावल्या मरून गेल्या. मी मात्र जिवंत आहे. हाच एक सवाल आहे. आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. भगवान के घर देर है ही म्हण अजूनही बदललेली नाही. भगवान के घर देर है ही म्हण अजूनही बदललेली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी थोडी सुद्धा सरकलेली नाही. मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं, नंतर कुणी फिरकलं नाही. हे की नाही? पूजा चव्हाणच्या वेळेला मोर्चे आंदोलन करणारे नंतर त्यांच्याच पंक्तीला बसले. मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं, नंतर कोणी फिरकलं नाही. तरी सुद्धा वाटतं आज माझ्या जीवनाची सकाळ आहे आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 17व्या वर्षी निकाल आहे. थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतीच्या आत नेलं. मात्र निकाल ऐकून तिचे पाय लटपटू लागले. पुराव्याअभावी काही आरोपी निर्दोष सुटून गेले. ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले. ज्यांना झाली, कारण एकट्या अक्षेला संपवताय पण आपटेला सोडून दिलंय, त्याचं काय? ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर पुन्हा न्यायालयाने केलेला नवा बलात्कार आहे. आणि आजी सांगते 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 17व्या वर्षी निकाल आहे. दादा हो, हे चित्र बदलायचं असेल तर, हे चित्र बदलायचं असेल आणि महाराष्ट्राच्या लेकी बाळींना सुरक्षितता प्रदान करायची असेल तर या शिवतीर्थावरून महाराष्ट्रात सगळा अवघा आपल्या कानाचा, जीवाचा कान करून ऐकायला आतुर आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून हे वाक्य ऐकायला आपण उत्सुक आहोत. आणि ते वाक्य ऐकण्यासाठी चला आज आपण संकल्प करूया. ही मशाल तेवत ठेवूया. विधानसभेला ही मशाल विरोधकांच्या बुडाखाली पेटली पाहिजे आणि या मशालीची धग त्या प्रत्येक नराधमांपर्यंत आणि गद्दारांपर्यंतही पोहोचली पाहिजे. जे बोलायचं होतं ते असंच बोलायचं होतं. त्यामुळे पुन्हा त्याच्यावर दिलगिरी वगैरेचा काही प्रश्न नाही. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, तुम्हाला अंधारेंच्या या वक्तव्याबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.